IPL 2026 मध्ये काही नवीनच बघायला मिळत. काल आपण बघितलं 228 रन सुद्धा चेस झाले आणि 260 रन सुद्धा सेफ नाही वाटत. पण आज चेन्नई सुपर किंग्सनी या सीझनच्या सर्वात कमी स्कोर उभा केला आणि असं वाटत होतं की IPL 2026 मध्ये आजच्या दुपारच्या मॅच मध्ये काही थ्रिलर बघायला मिळेल. पण गुजरात टायटन्सनी ही मॅच अगदी आरामात जिंकून घेतली. त्यांनी ही मॅच 8 विकेटनी जिंकली आणि चेन्नई सुपर किंग्सला एकदम टोंगड्यावर आणून ठेवलं आणि चेन्नई सुपर किंग्सनी या सीझनची 5वी मॅच हारली. हीच ती चेन्नई सुपर किंग्स IPL ची मोस्ट सक्सेसफुल टीम म्हणून ओळखली जाते. चेन्नई सुपर किंग्स कडे आतापर्यंत IPL च्या 5 ट्रॉफी आहेत. पण आज चेन्नई सुपर किंग्स चॅम्पियन टीम सारखी खेळली नाही. त्यांनी आधीच्या 10 ओव्हर मध्ये 52 रन बनवून 4 विकेट गमावले होते आणि बॅटिंग करायला शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड उभे होते. या दोघांनी चेन्नई सुपर किंग्सचा स्कोर 100 रनापर्यंत पोहोचवलं. गुजरातच्या स्पिनरनी शिवम दुबेच्या 22 रनावर विकेट घेतला. CSK च्या या ढक्कलगाडी सारख्या स्कोरला 20 ओव्हर मध्ये 158 रनावर नेऊन ठेवलं. चेन्नई सुपर किंग्स कडून सर्वात जास्त रन बनवणारा खेळाडू म्हणजे कॅप्टन ऋतुराज गायकवाड हा होता. त्यांनी 60 बॉल खेळत 74 बनवले आणि फिनिशिंग टच देत जिमी वॉर्टननी 5 बॉल खेळून 15 रन बनवले. गुजरात कडून कगिसो रबाडा हा सर्वात सफल गोलंदाज ठरला. त्यांनी 4 ओव्हर मध्ये 25 रन देऊन 3 विकेट घेतले आणि मोहम्मद सिराजला अरदाज खानला 2 विकेट मिळाले. गुजरात कडून बॅटिंग करायला आलेले बल्लेबाज म्हणजे साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी ठीकठाक सुरुवात करून गुजरातला पॉवर प्ले मध्ये 55 रन बनवून दिले आणि पॉवर प्ले गुजरातच्या नावाखाली केलं. त्यानंतर गोलंदाजी करायला आलेले गोलंदाज म्हणजे नूर अहमद शुभमन गिलच्या 33 रनावर विकेट घेतला. चेन्नई सुपर किंग्सला आशाची किरण दाखवली. शुभमन गिलच्या विकेट गेल्यानंतर त्या ठिकाणी जॉस बटलर बॅटिंग करायला आले. त्यांनी पण साई सुदर्शन सोबत ठीकठाक पारीला सांभाळण्याची कोशिश केली आणि त्यांनी 39 रन तर तसेच साई सुदर्शननी 87 रन बनवले आणि या दोघांच्या मधात 90 रनाची पार्टनरशिप झाली. GTची जीत तिथूनच निश्चित झाली. त्यानंतर साई सुदर्शनचा विकेट पडला आणि वॉशिंग्टन सुंदरनी टीमला फिनिशिंग टच देण्याचं काम केलं. मॅच हारल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचे कॅप्टन ऋतुराज गायकवाड यांच्या कॅप्टन्सीवर खूप प्रश्न उठू लागले. कारण की चेन्नई सुपर किंग्सची सीझन मधली ही 5वी हार आहे. चेन्नई सुपर किंग्स 8 पैकी 5 मॅच हारून पॉइंट्स टेबल मध्ये 6व्या क्रमांकाला आहे आणि आज त्यांनी अर्धशतकीय पारी खेळली. पण ती पारी खूप लो होती आणि त्यावर सुद्धा खूप प्रश्न उठू लागले. बघू आता समोरच्या मॅच मध्ये चेन्नई सुपर किंग्सची कॅप्टन्सी ऋतुराज गायकवाड कडे राहते की संजू सॅमसनला दिली जाते. ग्राउंड मध्ये फॅन्सनी खूप प्रमाणामध्ये धोनीचे पोस्टर बनवून आणले होते आणि त्यावर मिस यू धोनी लिहिला होता. आजची मॅच बघायला साक्षी सुद्धा आली होती. म्हणून या मॅच मध्ये धोनीचे खेळायचे खूप चान्सेस होतात. पण धोनी आजची मॅच सुद्धा नाही खेळले. काय माहिती आता महेंद्रसिंग धोनी पुढची मॅच खेळतात की नाही. तर GT आजची मॅच जिंकून पॉइंट्स टेबल मध्ये 5व्या क्रमांकाला आहे आणि त्यांचे पॉइंट्स टेबल मध्ये 8 अंक आहेत.